वरिष्ठांशी काही बोलणं झालेलं आहे का? विलिनीकरणाबाबत नेमकी चर्चा काय सुरू आहे? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या वेळेला तो निर्णय घेतला त्यावेळेलाच आम्ही केंद्रातील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं NDA आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो. ती भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. ज्यांना ह्या भूमिकेशी समरस होऊन विलिनीकरणाची घाई लागली आहे त्यांना आपली भूमिका पहिले स्पष्ट करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विलिनीकरणाबाबत आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचप्रमाणे राज्याच्या उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळातील नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, लोक मिळून विलिनीकरणाबद्दल चर्चा करतील. जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल तो माझ्यासारखा कार्यकर्त्यांना मान्य असेल. आता जितेंद्र आव्हाडांनी काय भूमिका घ्यावी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा तो निर्णय असेल. आमची भूमिका ही कालही केंद्रामध्ये NDAमध्ये, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अशा प्रकारची स्पष्ट आहे. सर, शरद पवार यांची जी खासदारकी आहे ती एप्रिल महिन्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. दुसरीकडे असं म्हटलं जातं आहे की जी राज्यसभा आता रिक्त होते राष्ट्रवादीची, त्या ठिकाणी शरद पवारांना संधी दिली जावी. मात्र संजय राऊत असं म्हणतायत की महाविकास आघाडीकडे तेवढं पुरेसं संख्याबळ आहे जे संख्याबळ शरद पवारांना खासदारकी पवारांचं देखील नाव समोर येतं. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजूनही जो दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला आहे, आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या आमच्यातनं ते अचानकपणे निघून गेले, या दुःखातनं आम्ही सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेवर कोणी जायचं, कोणाची वर्णी लागेल याबाबतची चर्चा पक्षामध्ये योग्य वेळेला वरिष्ठ पातळीवर होईल. कोणी महाविकास आघाडीतनं राज्यसभेवर जायचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जो कोणी राज्यसभेमध्ये जाईल याचा निर्णय हा योग्य वेळेला पक्ष नेतृत्व घेईल. देखील राज्यसभेवरती जाणार आहे अशी देखील चर्चा सुरू आहे. असं आहे, मी सांगितलं की अजूनही आम्ही या दुःखातनं सावरलेलो नाही. आजही असंख्य महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाहीत की आपलं दैवत आपल्यामध्ये नाही. या दुःखातनं अजून सावरायला आम्हाला खूप वेळ लागेल, खूप धीर लागेल आणि त्यामुळे योग्य वेळेला पक्ष नेतृत्व त्याबाबतचा निर्णय घेईल. तर रोहित पवार म्हणतात की अजितदादा गेल्यापासून पवार कुटुंबात राजकीय चर्चा झाली नाही. हा आणि 12 तारखेला मुंबईत खास पत्रकार परिषद घेऊन अपघात आणि विलिनीकरणाबाबत सविस्तर बोलणार असल्याचं माहिती त्यांनी दिलेली आहे मतदान झाल्यानंतर. असं आहे की मी देखील माध्यमांमध्ये त्यांची मुलाखत बघितली की 10 फेब्रुवारीला ते विमान अपघाताबाबतचं PPT प्रेझेंटेशन देणार आहेत. त्याचप्रमाणे 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांबरोबर काय विलिनीकरणाची चर्चा झाली होती याचा तपशील देखील ते जनतेसमोर ठेवणार आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की जी चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID मार्फत या अपघाताची लावलेली आहे आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या मार्फत AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे असतं यांनी ब्लॅक बॉक्स त्यांनी घेतलेला आहे. त्याचा सगळा डेटा रिकव्हरी चाललेला आहे. त्याचा रिपोर्ट लवकरात लवकर यावं, कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ह्या अपघात नेमका कशामुळे झाला, कोण त्याला जबाबदार आहे याची म्हणजे खूप ही माहिती महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे. वेगळा संशय निर्माण करतात.
असं आहे की बंजारा अप्पा सोनावणे हे लोकसभेचे बीडमधनं खासदार आहेत. आत्ता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यांच्या मनामध्ये अशी कुठली शंका येत असेल तर त्यांनी मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांना भेट घ्यावी. पण जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने अशी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. 2 स्तरावर केंद्रातर्फे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी AAIB मार्फत कुठल्याही विमानाची दुर्घटनाग्रस्त भारतामध्ये कुठेही झालं की एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ह्या संपूर्ण अपघाताची चौकशी करतं केंद्र पातळीवर. आणि महाराष्ट्रामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID मार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी लावलेली आहे. हा अहवाल लोकांसमोर येऊ दे अशी संशय व्यक्त करून लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभं करणं हे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभत नाही. सर, राष्ट्रीय अध्यक्षपद हे सुनेत्रा पवारांकडे राहावं असं सांगणाऱ्याच भुजबळ म्हणून असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मनामध्ये माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं अशा प्रकारची भावना आहे. त्याबाबतचा योग्य प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी जबाबदारी घ्यावी अशा प्रकारची विनंती सर्वच नेते त्यांना करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचे पक्षाचा निर्णय झालेला जो कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना अभिप्रेत आहे तो झालेला दिसेल. परंतु पार्थ पवारांच्या नावासाठी जे आहे ते शरद पवार स्वतः आग्रही असल्याची देखील माहिती मिळते. शेवटी आमच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा ह्याचा निर्णय घ्यायचा अधिकार हा आमच्या पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. आणि तो आमचाच पक्ष त्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल. सर, महापालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. महापौर, उपमहापौर निवड झालेली आहे. पुढच्या महासभेमध्ये अनेक समित्या असतील. मात्र विरोधी पक्ष बाकावरती बसण्याची आपली राष्ट्रवादीची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत नजीमुल्ला यांना संधी दिली जाऊ शकते अशा प्रकारचं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे. आपल्याशी काही बोलणं झाले का या संदर्भात? असं आहे की नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा जनादेश हा ठाणेच्या लोकांनी दिलेला आहे. आमची सदस्य संख्या 9 आहे. आम्ही आमचा गट हा कोकण भवन इथे रजिस्टर केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे महापालिकेमध्ये पुढे जायचं याचा निर्णय गटनेते म्हणून नजीमुल्ला आपल्या पातळीवर घेतील. पण तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावा करणार आहात महापालिकेमध्ये? असं आहे की मी आत्ताच स्पष्ट केलं की महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादी पक्षाची भूमिका असेल हे महापालिकेचे गटनेते म्हणून नजीब मुल्ला ही पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. निवडणूक आहे, परभणीमध्ये महंताला मतदानापासून रोखल्याचा आरोप होता. असं आहे की माध्यमांमध्येच मी बघितलं की कशा प्रकारे मतदानापासून रोखलं गेलं. याबाबतची अधिक माहिती घेऊन त्याबद्दल मी आपलं म्हणणं मांडले. सर, ज्या सोलापूरच्या आत्मूर मतदारसंघामध्ये एका लहान मुलाने मोहिते पाटील यांच्या लहान मुलाने EVM बटन दाबलेले आहे. त्यांची आई पाहिलं तर लहान मुलाने मतदार ठिकाणी जाणं इतपत योग्य आहे. बुमरेंचं देखील असं समजलं. असं आहे की मतदान केंद्रामध्ये केवळ जो मतदार त्या मतदार केंद्रामध्ये नोंदवलेला आहे त्यालाच जाता येतं किंवा उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला. अशा वेळेला 18 वर्षापेक्षा कमी लहान मुलांना तिथे प्रवेश देणं हे संयुक्तिक नाही. त्या मतदान केंद्राच्या प्रिसाइडिंग ऑफिसरने तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मज्जाव करायला पाहिजे होता. आणि खास करून लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असू, आपण एखाद्या राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असू, त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या कृतीचं अपेक्षित नाही. याबाबतचा जो काय निर्णय घ्यायचा आहे हे राज्य निवडणूक आयोग त्याबाबतचा घेईल. मात्र एकीकडे बटन दाबणं, दुसरीकडे बोटावर शाही लावणं संभाजीनगरात विलास भुमरेंच्या मुलाच्या हातात लावलं.
असं आहे ना की मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की जो त्या मतदार केंद्रामध्ये मतदार आहे त्यालाच त्या मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या मतदान केंद्रामध्ये जो प्रिसाइडिंग ऑफिसर असतो किंवा तिथली पोलीस यंत्रणा असते यांनी अशा प्रकारचं कृती करण्यापासून तिथे रोकायला पाहिजे होतं. याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग दोन्ही बाबतीमध्ये सोलापूरला अकलूजला जे झालं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे झालं याबाबतचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोग घेईल. ओके सर हिंदी. असं आहे की कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं द्यावं हा सर्वस्वीपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो आणि याबाबतची चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही माननीय मुख्यमंत्र्यांशी नक्की करेल. संजय राऊतांनी याच्यामध्ये नाक खुपसायची काहीही गरज नाही. सर मुंबई महानगरपालिकेच्या नावाची घोषणा झालेली आहे, उपमहापौर पदाची घोषणा झालेली आहे. रितू तावडे आणि संजय गाडी हे उपमहापौर शिवसेनेकडून आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर होता, आता कुठेतरी भाजपचा महापौर महायुतीचा महापौर बघायला मिळतात. असं आहे की मुंबईच्या जनतेने महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल दिला. सर्वात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथे होतोय, शिवसेनेचा उपमहापौर होतोय. लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे बहुमत असतं त्याचा महापौर आणि उपमहापौर होतो. त्याप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर हा मुंबई महापालिकेमध्ये होतोय. वैनिकला त्यांनी शपथविधी घ्यायला पार पाडली असं वक्तव्य जे आहे रामदास कदम यांनी केलेले आहे. असं आहे की उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय सुनेत्राताई पवारांनी घ्यावी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय होता. पण ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांबद्दल अभद्र टिप्पणी केली, आम्ही देखील रामदासभाई तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. शिवसेनेचे उबाठाचे नेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी विधिमंडळामध्ये आपल्यावर केलेले आरोप, आपल्या कुटुंबाच्या नावाने असलेला डान्स बार हे आम्हाला बोलायला लावू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम हा महायुतीच्या धर्माचं पालन केलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब हे कायम युती धर्माचं आम्ही पालन केलं आहे. दुःखाच्या या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर कुठल्याही प्रकारची अभद्र टिप्पणी रामदासभाई आपण करू नये, नाहीतर जशास तसं उत्तर मिळेल. ओके.